नमस्कार मित्रांनो, नुकतेच फायनान्शियल इयर 2023-24 संपन्न झालेले आहे आणि या आर्थिक वर्षामध्ये जर बिझनेस असेल आणि ज्यांचा टर्नओव्हर 2 कोटीच्या आतमध्ये आहे आणि जर सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आणि त्यांचा टर्नओव्हर 50 लाखाच्या आतमध्ये आहे किंवा ज्यांना टॅक्स ऑडिट ॲप्लिकेबल होत नाही, अशा लोकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. आता इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहे हे आज आपण पाहणार आहोत. तो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले CA-MD's फाइनटॅक्स फंडामध्ये. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी खालील बेसिक डॉक्युमेंट्स लागतात. बेसिक म्हणजे ह्या जे खाली दिलेले डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण ॲडिशनल डॉक्युमेंट्स लागू शकतात. ते प्रत्येक ACC-नुसार वेगवेगळे असू शकतात. तर बेसिक डॉक्युमेंट्समध्ये पहिले डॉक्युमेंट्स आहे पॅन कार्ड. ACCचे स्वतःचे पॅन कार्ड हे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कंपल्सरी आहे. जर ACC पार्टनरशिप फर्म असेल तर पार्टनरशिप फर्मचं पॅन कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड, प्रत्येक ACCचे आधार कार्ड मॅन्डेटरी आहे. तसेच पॅन आणि आधार एकमेकांना लिंक असणे आवश्यक आहे. बँक स्टेटमेंट, तिसरे जे डॉक्युमेंट्स आहे तर बँक स्टेटमेंट हे 1 एप्रिल 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंतचे आवश्यक आहे. आपल्याकडे समजा 3 बँक आहेत तर 3 बँकेचं ह्या पिरियडसाठी बँक स्टेटमेंट लागेल. जर चौथं डॉक्युमेंट, जर आपल्याकडे लोन घेतलेले असेल तर लोन स्टेटमेंट ही 31 मार्च 2024 पर्यंतचं आवश्यक आहे. चौथं डॉक्युमेंट्स, जर आपल्याकडे GSTचा नंबर घेतला असेल तर GSTनुसार काय टर्नओव्हर आहे, GSTनुसार काय परचेसेस आहे याची डिटेल्स आवश्यक आहे. त्याच्यानंतरचे महत्त्वाची माहिती आहे सर्व व्यवसायातील या आर्थिक वर्षाची सर्व खरेदी विक्रीची बिलं आपल्याला आवश्यक आहेत. आता बिझनेसचा प्रूफ म्हणून म्हणजे बिझनेसचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणून आपल्याकडे उद्यम आधार असेल. आता लेटेस्टमध्ये उद्यम आधार आपण असं म्हणूया त्याला. शॉप ॲक्ट असेल, हे बिझनेस रजिस्ट्रेशन प्रूफ म्हणून आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त GST सर्टिफिकेट आवश्यक आहे. आणि पुढे जाऊन बिझनेसमध्ये तुम्ही काय खर्च आहे म्हणजे खर्चाची बिले, बाकी काय इन्कम आहे रिलेटेड, तर त्याची सपोर्टिंग व्हाउचर्स आवश्यक आहे. आता याच्यानंतर रिटर्न भरण्यासाठी आपण या आर्थिक वर्षामध्ये, आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षामध्ये काय काय इन्व्हेस्टमेंट्स केले आहेत, म्हणजे FDs असतील, म्युच्युअल फंड्स असतील, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केले असेल तर त्याची पण डिटेल्स आवश्यक आहे. या व्यतिरिक्त आपण हाऊस प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा हाऊस प्रॉपर्टी खरेदी विक्री केली असेल तर त्याचं हाऊसिंग लोनचं स्टेटमेंट, त्याचं इंटरेस्ट किती आहे, हाऊसिंग रिपेमेंट किती आहे, प्रिन्सिपल रिपेमेंट किती आहे, हे पण बघणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केले असेल, इंट्राडे असेल, ऑप्शन सेलिंग असेल, फ्युचर्स असेल, ऑप्शन बाईंग असेल, तर याचं एक डीमॅट अकाउंटमध्ये ज्या डीमॅट अकाउंटमधून आपण ट्रेडिंग करतो त्या डीमॅट अकाउंटमध्ये एक लेजर असतं ज्याच्यामध्ये हे सर्व ट्रेडिंगची डिटेल्स असते. तर हे आपल्याला लेजर आवश्यक आहे. जर तुम्ही बिझनेस करत एखाद्या कंपनीमध्ये पार्ट टाईम किंवा फुल टाईम जॉब करत असेल
तर त्या कंपनीतून तुम्हाला फॉर्म 16 मिळतो, तर तो फॉर्म 16 ही आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आवश्यक आहे. आता ह्या व्यतिरिक्त तुमचं ॲडिशनल काय इन्कम असेल, म्हणजे इंटरेस्ट असेल, कुठल्या समजा LIC एजंट आहे तर त्याचं कमिशन असेल आणि इतर कुठले मिसलेनियस इन्कम असेल तर तेही रिपोर्ट करणे आवश्यक आहे. तर वरील सर्व ही बेसिक डॉक्युमेंट्स होते. या व्यतिरिक्त प्रत्येक ACCला त्याच्या इन्कमनुसार किंवा खर्चानुसार वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागू शकतात. म्हणून प्रत्येक ACCने बिझनेस किंवा सॅलरी इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आपापल्या जो CA आहे किंवा टॅक्स कन्सल्टंट आहे त्याचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर आपल्याला काही क्वेरी असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधू शकता. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.